मंडळी, गेले 1-2 वर्ष एक गोष्ट सातत्याने लक्षात येतेय. ती म्हणजे गावातील जी मंडळी वारीसाठी सोबत येतात त्या मंडळींचे लक्ष वारीमध्ये नसतेच. सातत्याने ते जिथे वेळ मिळेल तिथे आपला फोन घेऊन घरच्यांशी संपर्क करत असतात, किंवा याला फोन कर, त्याला फोन कर, हे असले प्रकार सुरू असतात. या गोष्टीमुळे तुम्ही लोक 100% वारीमध्ये राहत नाही. तुमची भक्ती, तुमचा भाव हा देवाप्रती न राहता तो प्रपंचात अडकून जातो. त्यामुळे यंदा वारीमध्ये कोणीही त्यांचे फोन सोबत घेणार नाही. यापूर्वी इतकी वर्ष वारी होती, त्या काळात कुणीही स्वतःचे फोन किंवा तसल्या गोष्टी जवळ बाळगत नव्हतं. तरीही कुणालाच काही अडलं नाही. मग आत्ता अशी काय अडचण आहे की फोनशिवाय देवाची भक्ती सुद्धा होत नाही? मुळात वारी म्हणजे प्रपंचात राहणाऱ्या व्यक्तीने फक्त 20 दिवस स्वतःला प्रपंचातून पूर्णपणे बाहेर काढून भक्तीमध्ये तल्लीन व्हावं, हीच संकल्पना आहे. परंतु जर आपण वारीत असताना देखील सातत्याने आपल्या प्रपंचातच लक्ष घालत असू, तर मात्र त्या भक्तीला आणि त्या वारीला काहीही अर्थ नाही. जर आपण विठ्ठल भक्तीने वारी चालणार असू, तर आपलं संपूर्ण लक्ष हे विठ्ठलाकडेच असावं. आषाढी एकादशीनंतर बार्शी सोडल्यानंतर मगच प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबाशी संपर्क साधायचाय. तोपर्यंत आपल्यापैकी कुणीही कुटुंबासोबत संपर्क साधायचा नाही. वारकरी म्हणजे वारकरीच. कोणीही वारकऱ्यातील वारकऱ्याला बाहेर काढून प्रापंचिक व्यक्ती होऊ नये. हा भक्तीचा झरा अखंडितपणे सुरू ठेवावा. त्यामध्ये अडथळे निर्माण करू नयेत. मला आपल्या दिंडीत ते चालणार नाही, आणि ज्यांना हा नियम मान्य नाही त्यांनी आत्ताच सांगावं आणि दिंडीतून बाहेर पडावं. बुवांनी सांगितलं आणि प्रत्येकाच्या कपाळावर आठ्या पसरल्या. परंतु बुवांचा निर्णय म्हणजे अंतिम. त्यामुळे त्याला विरोध करण्याची कुणाचीही ताकद नव्हतीच, आणि तसं कुणी केलंही नाही. ग्रामसभा संपल्यानंतर पार्वतीबाई घरी आल्या. त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे माधवला फोन करून सभेमध्ये घडलेल्या साऱ्या गोष्टी सांगितल्या आणि पुन्हा एकदा वारीला येण्यासंदर्भात विनवणी केली. परंतु अजूनही माधवचा नकार होताच. आई, तुला किती वेळा सांगितलं, मला शक्य होणार नाही. अगं, इथे 1 दिवस सुट्टी मिळायची मारामार, आणि तू मला म्हणतीयस की 20 दिवस वारीसाठी सुट्टी घे. अशक्य गोष्ट आहे ग, माधव म्हणाला. अशी कशी सुट्टी देणार नाहीत? त्यांना सांग ना, आम्ही दरवर्षी वारीला जातो. आम्हाला वारी चुकवायची नाही, आणि जर त्यांनी वारीला जायला सुट्टी दिली नाही तर त्यांना पाप लागेल. आयुष्य गावात घालवलेल्या पार्वतीबाई निरागसपणे म्हणाल्या, आई, इकडे अशा पाप पुण्याचा विचार करायला कुणालाही वेळ नाही. इथे लोक फक्त कामाशी काम ठेवतात आणि हे वारी वगैरे गोष्टींना फुटकळ मानतात. ज्या लोकांना कामं नाहीत ते लोक अशा प्रकारचे उद्योग करतात, अशी चर्चा आहे इथे. अगं, इथे जे लोक देवाच्या मूर्तीसमोर हात जोडायचं टाळतात ते लोक स्वतःच्या आयुष्यातील दरवर्षी 20 दिवस देवासाठी चालण्यात घालवतील का? कसं शक्य आहे? मला जमणार नाही. आणि अजून एक महत्वाचं, तू पण थकलीयस, त्यामुळे तूही जाऊ नकोस. उगीच शरीराला त्रास देऊ नकोस. काही तुझा पांडुरंग येऊन तुला मदत करणार नाही आणि जाबही विचारणार नाही. त्याला कळतं. माधव आपल्या आईला समजावत म्हणाला, मी जाऊ नको? अरे, काय वेडाबिडा झालायस का? तुझे आबा वरतून बघत असतात माझ्याकडे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कुटुंबाची ही परंपरा मी बंद पडू देणार नाही. आणि आता मी जगणार तरी किती वर्ष रे? कदाचित हेच माझं शेवटचं वर्ष असेल. त्यामुळे यावर्षी मला तुझ्यासोबत वारी चालायची होती. मला असं सारखं वाटतंय की ही माझी शेवटची वारी आहे
आणि या वारीत मला माझ्या मुलासोबत चालण्याचं पुण्य पदरात घ्यायचं होतं. पण आता तू नाहीच म्हणतोयस, तर मी काही आता तुला फोन करणार नाही. पार्वतीबाई रागाने म्हणाल्या, आई असं नको बोलूस ग. माझी पण खूप इच्छा आहे, पण मी काही जबाबदाऱ्या अंगावर घेऊन बसलोय. त्यामुळे मी कितीही ठरवलं तरी मला शक्य नाही. पण मी तुला शब्द देतो की आषाढी एकादशीच्या दिवशी मी पंढरपूरला नक्की येईन आणि आपण दोघे मिळून तुझ्या विठुरायाचे दर्शन घेऊ. मग तर झालं. माधव म्हणाला. पूर्ण निराश झालेल्या पार्वतीबाईंच्या मनाला त्याच्या या शब्दांमुळे थोडंसं समाधान लाभलं. बरं आई, आणखीन एक, ते बुवांचं ऐकत बसू नकोस. जाताना मोबाईल बरोबर घेऊन जा, म्हणजे मला तुला कॉन्टॅक्ट करता येईल. माधवने आईला विनंती केली. नाही रे बाबा, बुवांचा शब्द आम्ही तोडणार नाही. बुवा म्हणाले ना की मोबाईल घ्यायचा नाही तर नाही. आणि तसं तुला कुठे आईची काळजी आहे? तुला कुठे आईसोबत चालायचंय? त्यामुळे आता वारीच्या काळात आई नाही असं समज. असं म्हणून पार्वतीबाईंनी फोन ठेवला.